एक विमानाचा फोटो माझा एक व्हिडिओ व्हायरल केला. आता ते करणारा कोण होता काय माहित नाही, परंतु त्या विमानाच्या व्हिडिओ मध्ये मी जिथून प्रवास करत होतो तिथून संध्याकाळचा प्रवास करेपर्यंत माझं जेवण काही झालेलं नाही. आणि मग ती तिथे ड्रायफ्रूट ठेवलेली एक छोटीशी बरणी होती. त्या बरणीतून ड्रायफ्रूट ती खात असताना बघितलं ते मग ते गेल्या चालू होत की पागल चालते राहू. मी अख्खा आयुष्य वारकरी संप्रदायाला गेल्या 29 वर्षापासून आळंदीचे पंढरपूर करतो. आणि अशा एका बाकी फिरून मनामध्ये दारू पीत होते. विमानात दारू घेता तरी येते का? जरा विमान प्रवास करणाऱ्यांनी सांगा. सिगरेट पिऊ शकत नाही, बिडी पिऊ शकत नाही, तंबाखू पिऊ शकत नाही, दारू कशी? फक्त दिसत ना व्हिडिओ दिसत ना सरळ सरळ तुम्हाला की काय करतोय काय नाही. परंतु एक बदनाम करण्याचं सगळे ते बदनाम मला करीत नाही, की पक्ष प्रमुखाला बदनाम करतो. शिवसेना संपवण्याचं काम जर कोणी केलं असतं तर संजय राऊतांनी केलं. हे उजागर सगळ्या लोकांनी रोज सकाळी उठले सुरू आहे. चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी बोलली, आम्ही समजू शकतो. परंतु काहीतरी आरोप करायचे, कोणाला काहीतरी म्हणायचं, आणि तुम्ही एवढ्या उंचीच्या माणसांनी घालायची नाही. पण हे दुसरी स्वतःची उंची घालून नाही घेतली. पक्ष सुद्धा संपवण्याचं काम त्या महाभागाने केले. मला वाटतं की त्यांनी सुपारीच घेतली असावी की उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याची. कदाचित त्यांचं बेकार वक्तव्य जर एवढे झाले नसते, एवढी कटुता समाजामध्ये त्याच्याप्रती किंवा निर्माण झाली ती होती. त्यामुळे आता त्या माणसाबद्दल कोणी काय म्हणावं असा विशेष राहिलेला नाही. आम्ही 6 जण का गेलो. रोज मला मंडळ्या परतूरमधून 25 कॉल असे येतात की साहेब आमच्या गावामध्ये सभागृह नाही, आमच्या गावामध्ये रस्ता नाही, आमच्या गावात स्मशानभूमी नाही, आमच्या गावाला जायला रस्ता नाही. अनेक छोट्या मोठ्या कारणाच्या अनुषंगाने 25 कोल दोनशे फक्त निधीसाठी असतात. आणि माझ्याकडे निधी आहे 5 कोटी रुपयाचा. गाव आहे 1400 आणि शहर आहे 14. त्या सगळ्याची पूर्तता मी करू शकत नव्हती. जेवढं मला शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न मी केला, परंतु ते अशक्य गोष्टी होत्या आणि लोकांच्या मागणी जास्त होती. आता आम्ही डीपीडीसी जाण्याची बघितली. आमच्या 2 विधानसभा काय ज्या डीपीडीसीची 400-450 कोटीची डीपीडीसी आणि त्या डीपीडीसी मध्ये विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्या वाट्याला किती रुपये देऊन गेले असतील तर फक्त 50 लाख. कुठली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नव्हती. नगरपालिका नाही, पंचायत जिल्हा परिषद नाही, महापालिका नाही, कुठलीही संस्था अस्तित्वात नसताना पण आता एवढा तुझा भाव 400 कोटीची डीपीडीसी, माझ्या वाट्याला 3 कोटी. आता लोकांचे समाधान करायचे कसं? या सगळ्या गोष्टी आपल्या समोर भेटतात. निवडणुका आल्या, उमेदवारी पाहिजे, त्याच्यासोबत नक्की द्या. आमचा पक्षाला असा अवस्थेत होता की आमच्या पक्षाला घ्यायचा काही संबंधच नव्हता. आपले एक उमेदवार म्हणून, एक खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी देऊन काय देणार आहे? उद्यापाशी काम केलं जातात निवडणुकीला अशा अवस्था आमची झालेली. आणि त्या परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही जोपासू शकत नव्हतो.